नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. अगोदरचे दोन प्रकरणं आपण बघितले, ज्यामध्ये आपण 1991 नंतरचे जग आणि दुसरं प्रकरण होतं 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना, समस्या आणि जागतिकीकरण. तर आज तिसरं प्रकरण पण तेच आहे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, पण प्रश्न वेगळा आहे. प्रश्न आहे मानवतावादी प्रश्न. म्हणजे मानवी जीवनामध्ये किंवा मानवाच्या आयुष्यामध्ये कोणकोणते प्रश्न निर्माण झाले 1991 नंतर, की जे महत्त्वाचे वाटले राज्यशास्त्राला त्या पाठामध्ये अंतर्भूत करण्याकरता, त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. तर या पाठामध्ये आपल्याला जे काही जे मुद्दे बघायचे ते एकदा सांगतो तुम्हाला. आपल्याला या पाठात बघायचं आहे पर्यावरण, त्यानंतर गरिबी आणि विकास योजनेचे दृष्टिकोन, लिंगभावविषयक दृष्टिकोन आणि मानवतावादी प्रश्न, यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आपल्याला तो आता या ठिकाणी व्यवस्थित बघायचा आहे. तर इथं दिलं आहे पर्यावरण आणि शाश्वतता, पहिला मुद्दा. आता पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारी सृष्टी, जीवसृष्टी आपण असं म्हणतो की नाही. पर्यावरणामध्ये मग कोणी तुम्ही सहज सांगाल, झाडे, वृक्ष, पक्षी, प्राणी, हो, हे पण पर्यावरण आहे. पण पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारा सर्व गोष्टी म्हणजे पर्यावरण. मग त्या सजीव असतील किंवा निर्जीव असतील, त्या सर्वांना पर्यावरण म्हटलं गेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलं, पर्यावरणाचे दोन भाग केले, एक नैसर्गिक पर्यावरण आणि एक दुसरं मानवनिर्मित पर्यावरण. आता मानवनिर्मित पर्यावरण म्हणजे कोणतं, की जे मानवाने तयार केलेलं आहे. उदाहरणार्थ शहरांमध्ये जे काही सिमेंटचं जंगल तयार केलं, म्हणजे जे इमारती बांधल्या वगैरे, हे एक झालं मानवनिर्मित पर्यावरण. मग अशा सगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरणाचं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग आता त्यांनी सांगितलं 1972 साली स्टॉकहोम इथं संयुक्त राष्ट्राची मानवी परिषद भरली. तिचं उद्दिष्टच एवढं होतं की पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, पर्यावरणाचं संरक्षण करणे, पर्यावरणाची जी समस्या स्थानिक पातळीला होती ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेणे, जगातील सर्व विशेष महत्त्वाचे देश असतील विकसित किंवा विकसनशील यांना त्याची जाणीव करून देणे. त्यासाठी ही स्टॉकहोम संयुक्त राष्ट्राची परिषद झाली. हिच्या अनेक परिषदा झाल्या, अनेक बैठका झाल्या. 1983 पण राष्ट्रीय जागतिक आरोग्याची बैठक झाली, ब्रॅटलिन कमिशन म्हणून ती ओळखली जाऊ लागली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि आम सभेमध्ये पर्यावरण परिषद बोलवली. त्यांच्या अजेंड्यावर त्यांनी प्रमुखपणे तो विषय घेतला की त्याचा हेतूच तसा होता की सामाजिक आर्थिक विकास करत असताना पर्यावरणाची संकल्पना समजून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, विकसनशील राष्ट्रांनी औद्योगिकरण करत असताना खास करून या पर्यावरणाच्या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे, पृथ्वीचं सदृढ भवितव्य, आरोग्य भवितव्य राखणे. कारण कसं असतं माहिती का, जगातील प्रत्येकाची जबाबदारी, पर्यावरणाचं संरक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी. त्याकरता तो विषय आंतरराष्ट्रीय लेवलला गेला. 1992 साली रिओ येथे ही परिषद झाली. परत त्या रिओच्या परिषदेचं नाव त्यांनी दिलं होतं रिओ दे जेनेरिया अर्थ समिट. 1992ला ती परिषद झाली. अनेक कॉन्फरन्सिंग झाल्या. त्याच्यानंतर शासन, उद्योग, स्वयंसेवी संस्था 2002 साली जॉन्सनबर्ग येथे पण ती एक परिषद झाली की त्या परिषदेमध्ये पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती पर्यावरण हा विषयाला महत्त्व दिलं गेलं. त्यालाच रिओ 20 असं पण म्हटलं गेलं. मग यातून युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ सस्टेन डेव्हलपमेंट असं त्या ठिकाणी रिओचा लॉंग फॉर्म आपल्याला सांगता येईल. मग आता हे झालं पर्यावरण. पर्यावरण म्हणजे कळालं, आपल्या अवतीभोवती असणारं सजीव निर्जीव सर्व घटकांचा पर्यावरणामध्ये समावेश होतो. त्या सर्वांचं संरक्षण करण्याचं किंवा संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे, पूर्ण जगाची आहे. हा झाला पर्यावरणाचा. याकरता वेगवेगळ्या परिषदा वगैरे. आता शाश्वतता म्हणजे काय, तर पर्यावरणाच्या ज्या काही नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे आणि प्रदूषणाला आळा घालणे. प्रदूषण किती प्रकारचे, वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण, या सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि त्याची जबाबदारी पूर्ण जगातील प्रत्येक देशावरती असणं, याला ही गोष्ट आली शाश्वततेमध्ये. मग या पर्यावरणाशी आणि शाश्वततेशी निगडीत काही महत्त्वाच्या समस्या होत्या. मग त्या समस्या कोणत्या येत्या त्यांनी पान नंबर 25 वरती दिले. हवामान बदल, हरितगृहाच्या उत्सर्जन वायूमुळे पर्यावरणावरती प्रमुख परिणाम होतो.
यामुळे दुष्काळ पडतात, वणवे लागतात, उष्णतेच्या लाटा येतात, काही ठिकाणी प्रचंड पूर येतो. हे सगळे हवामानाच्या बदलामुळे, जागतिक हवामानाच्या बदलामुळे वेगवेगळे प्रकार. त्यानंतर पुढे प्रदूषण. प्रदूषणामुळे हवामानाचा आणि प्रदूषणाचा निकटचा संबंध आहे. प्रदूषणामुळे हवामानामध्ये प्रचंड परिणाम होतो. प्रदूषणामुळे ओझोन वायूचा थर कमी होऊन जागतिक ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढलं आहे किंवा ते तुम्हाला माहीतच आहे. तर मग या गोष्टी प्रचंड वायू प्रदूषण झालं तर धुके वाढतात. दिल्लीचं उदाहरण सांगता येईल आपल्याला. त्यानंतर पुढची समस्या पर्यंत जंगलतोड. जंगलतोड थांबणं गरजेचं आहे. वनवे लागतात. मागे ॲमेझॉनला बघा किती मोठा वनवा लागला, खूप नुकसान झालं. त्यातल्या ज्या परिसंस्था होत्या त्या नष्ट झाल्या. त्या परिसंस्था तयार व्हायला काही वर्ष लागतात. मग या थांबणं गरजेचं आहे. जंगल का गरजेचं आहे? कारण त्या ठिकाणी असणारे जे वृक्ष आहे ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन सोडतात आणि मग अशामुळे तापमानामध्ये समतोल असतो. पण जेव्हा वृक्षतोड होते तेव्हा तापमानाचा समतोल बिघडतो. मग त्यामुळे हे जंगलतोड थांबवणं गरजेचं आहे. जे प्राण्यांचं आयुष्य जंगलावरती अवलंबून आहे त्यांच्यासाठी ते गरजेचं. पुढे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ, हवामान बदल यामुळे दुष्काळ पडतात. काही ठिकाणी खूप पूर येतात. त्यामुळे पाणी कमी पडतं. यामुळे स्वच्छता, सुरक्षिततेचे प्रश्न लोकांपुढे समस्या उभे राहते. हा सुद्धा पर्यावरणाशी निगडीत मोठी समस्या आहे. त्यानंतर जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे होतो. अन्न सुरक्षा असतील, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे उभा राहतो आणि जी जैविक जी परिसंस्थेची साखळी ती नष्ट होते. हे सगळं आपल्याला यात शाश्वततेत सांगता येईल. कळालं विद्यार्थ्यांनो तुम्हाला पहिला मुद्दा की 1991 नंतरच्या महत्त्वाच्या समस्या, मानवतावादी प्रश्न. मानवतावादी प्रश्न हे प्रकरणाचं नाव आहे. त्यातला पहिला मुद्दा आपण बघितला, पर्यावरण आणि शाश्वतता. पर्यावरण म्हणजे काय ते सांगितलं, त्याच्याकरता काम करणाऱ्या परिषदा. पर्यावरणाची शाश्वतता म्हणजे संरक्षण कसं करता येईल आपल्याला किंवा काय करता येईल ते पण इथं सांगितलं आणि त्याच्या समस्या कोणत्या आहे ते पण सांगितलं. आता यातच पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की आपल्याकडे भारतामध्ये तर पर्यावरण याच्यासाठी खास करून मंत्रालय तयार केले आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार पण आहे, केंद्र सरकारमध्ये पण आहे. ते अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्यासाठी. मग आता पुढचा मुद्दा त्यांनी दिला आहे गरिबी आणि विकास. खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिला आहे. गरिबी आणि विकास या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही शब्द आपल्या सर्वांसाठी जवळचे आहे. विकास झाला पाहिजे पण कोणाचा? गरिबांचा झाला पाहिजे आणि गरिबांनी विकास केला पाहिजे. मग आता मुळात हा गरिबी शब्द कशाशी संबंधित आहे? गरिबी म्हणजे फक्त पैसे नाही असा संबंध अर्थ आहे की त्याचा? तर गरिबी हा शब्द समजून घेण्याकरता आपल्याला त्यातून विविध दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघावं लागेल, विविध मुद्द्याने त्याच्याकडे बघावं लागेल की गरीब कोणाला म्हणतात, गरीब कोणाला म्हणता येऊ शकतं. तर मग गरीब म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या गोष्टी कमी का? आज अन्न तर कसं कोणी नाही की त्याला अन्न मिळवू शकत नाही, अन्न मिळतं आहे. मग गरीब कोणाला म्हणायचं आहे? मग गरीब म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टीत आहेच. मग पाणी, स्वच्छता, दवाखाना, शिक्षण आणि स्वतःचं कुटुंबाची भौतिक गरजा भागवण्या इतपत त्याची आर्थिक परिस्थिती नसेल त्या व्यक्तीला गरीब म्हणायचं. ही नवीन संकल्पना यामध्ये आली आणि ती आपल्याला इथं समजून घ्यायची की ज्या व्यक्तीचं उत्पन्न दरडोई उत्पन्नामध्ये त्याचं कुटुंब किंवा त्याचा उदरनिर्वाह, त्याचं जीवन व्यवस्थित जर भागू शकत नसेल तर तो व्यक्ती गरीब समजायचा. मग या सगळ्या गोष्टींकरता सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वांनी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. वेगळं धोरणात्मक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन देऊन धोरणात्मक निर्णय घेऊन ही गरिबी आपल्याला दूर करावं लागेल. आता आपल्याकडे जर बघितलं तर शहरामध्ये 2 शहरं दिसतात. एक वेगळं, एक क्लास शहर आणि एक झोपडपट्टी किंवा गरिबांचं शहर, ग्रामीण भागातून स्थलांतरित करून आलेलं. हा काय प्रकार आहे? हा गरिबी आणि विकास यांचाच अंतर येतो. जो विकास झाला, जो ज्यांचा व्हायला पाहिजे होता त्यांचा झाला नाही. मग यांचा विकास कसा होईल? यांचा विकास होईल म्हणजे गरिबांचं आर्थिक दरडोई उत्पन्न वाढेल. सरासरी त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येईल एवढं त्याचा विकास झाला तर तो गरीब विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याकडे गरिबी हटावसाठी खूप योजना झाल्या पण त्याचं फलित जेवढं पाहिजे तेवढं शक्य पुढे आलेलं नाही. मग या गरिबी दूर करण्याकरता समाजवादी दृष्टिकोन आपण सध्या अंगीकारला आहे. दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही आपण दृष्टिकोन घेतला आहे की ज्याच्यातून उद्योगधंद्यांमध्ये यांना रोजगार संधी उपलब्ध करता येईल. आपल्याला विकासाला पर्याय पारंपरिक दृष्टिकोन, गरिबीच्या भौतिक आणि अभौतिक घटकावर भर देणं गरजेचं आहे. समाजातील गळातळातील जे लोक आहे त्या घटकांना योग्य प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या समस्यांना वाचा फोडणं गरजेचं आहे आणि त्यांच्या समस्या कशा मिटवता येईल त्याच्यावरची तज्ज्ञ किंवा त्या लोकांना त्यात स्थान देणं गरजेचं आहे. 1990पर्यंत आपल्याकडे साधारणतः अनेक पारंपरिक दृष्टिकोनातून गरिबी हटावचे नारे करण्यात आले.
मग त्यातून वेगवेगळं औद्योगिकरण वाढवण्यात आलं, सुबत्ता करण्यात आली, ज्याच्यामध्ये गरिबांना नोकरी, संधी, रोजगार निर्मिती करून त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यात आलं. 1990च्या पुढं खास करून ह्या बऱ्याचशा गोष्टी आल्या. याच्यामध्ये मग आपण समता, सहभाग, सबलीकरण, शाश्वतता या तत्त्वांना आपण अर्थ जे व्हॅल्युएशन देऊ लागलं असं म्हटलं चाल. मग आता याच्यानंतर संयुक्त राष्ट्राने सुद्धा गरिबीची एक व्याख्या तयार केली. तर त्यांचं म्हणणं असं आहे, योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन याचा अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याची क्षमता अभाव, कुटुंबाचा अन्न वस्त्र निवाराच्या मूलभूत गरजा पुरवणे इतकांचा अभाव म्हणजे गरिबी. यावरती त्यांनी लक्ष दिलं. संयुक्त राष्ट्रांनी तर 1930मध्ये शाश्वत लोक विकासाचा जाहीरनामा जाहीर केला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 10 वर्षे पुढील 10 वर्षी पूर्णपणे शाश्वत म्हणजे गरिबांचा विकास करण्याकरता जाते. मग ह्या गरिबी आणि विकासामध्ये हे मुद्दे जास्त महत्त्वाचे येते आपल्याला मला वाटतं. तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्या घोषणा होतात, जाहीर होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कुठलंही काम होत नाही. मग या गरिबी साठी संयुक्त राष्ट्र असेल, देशांतर्गत असेल, आपल्याकडे सुद्धा देशामध्ये गरिबी हटाव याच्यासाठी किंवा गरिबी निर्मूलनासाठी अनेक कार्यक्रम शासनाने सुद्धा हाती घेतले, अनेक योजना घेतलेल्या आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर आता तिसरा मुद्दा आपण याच्यात बघतोय, भारतातील गरिबी आणि विकास. भारतातील आता आपण तो जगाचा अभ्यास केला, जगभर आता आपण भारतातला अभ्यास करतोय. भारतातील गरिबी आणि विकास हा मुद्दा कसा आहे, तर आपल्याला राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याची जोड आहे, बरोबर नाही. आपल्या जे धोरण ठरवलं जातं त्याला राजकीय आणि आर्थिक धोरणांची जोड आहे. मग याच्यामध्ये आपल्याकडे विकास प्रक्रियेमध्ये 3 पैलू असतात, 3 प्रकारचे घटक आहे. त्यातला पहिला आहे अर्थव्यवस्थेचं आधुनिकरण. मग अर्थव्यवस्थेचं आधुनिकरण म्हणजेच औद्योगिकरण होय, ज्याच्यामध्ये भांडवलशाही, मुक्त व्यापार पद्धती, मिश्र अर्थव्यवस्था या सगळ्यांचा प्रवेश त्यामध्ये झाला. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर भर देण्यात आला. यामुळे कामगारांची वाढत्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध झाला. पंडित नेहरूंच्या काळात खास करून कृषीऐवजी उद्योगधंद्यांना त्यांनी जास्त महत्त्व दिलं, ज्यामुळे जमीन सुधारणा किंवा जलसंधारण ही प्रकल्प जरा मागे पडली. मग हे गरिबी आणि विकास करण्याकरताचे अवलंबलेल्या पैलूमधला पहिला पैलू अर्थव्यवस्थेचं आधुनिकरण. कारण अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर तुम्हाला उद्योगधंदे आणणं आहे, ज्याच्यामध्ये कुशल रोजगारांना संधी देणं आहे. त्या रोजगारांमधून त्या कुटुंबाचं गरिबी किंवा त्या कुटुंबाचं उत्पन्न वाढणार आहे. पुढचा दिला आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता म्हणजे काय, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या हिमतीने उभे राहणे. मग याच्यामध्ये आपण जे काही आयात पर्यायी धोरण स्वीकारलं होतं, याऐवजी आपल्या इथलेच उद्योगधंदे, कारखाने विकसित करून आपल्याच मजुरांना किंवा आपल्याच देशातील गोरगरिबांना त्यात संधी देण्याचं काम करण्यात आलं. तिसरा मुद्दा आहे समाजाची समता, सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. आपण ती वापरली की आपल्याकडे नियोजन आयोग आहे माहिती ना. तर त्या नियोजन आयोगामध्ये 5 वर्षासाठी काही योजना ठरवल्या जातात आणि त्या योजना पूर्ण करण्याकरता शासन प्रयत्न करतं. मग त्यामध्ये खाजगी क्षेत्राला, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना महत्त्व देणे, या समाजवादी कल्याणकारी योजना राबवून प्रोत्साहन दिलं जातं, ज्यातून रोजगार, कारखाने निर्मिती केली जाते आणि भारतीय दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न केले जातात. आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. नियोजन आयोग मार्च 1950मध्ये भारत सरकारने लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी तसंच देशाचा विकास घडवून आणण्यासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा एक नियोजन आयोग तयार केला होता की तो त्याच्यावरती काम करायचा. पण पुढे 1 जानेवारी 2015ला तो नियोजन आयोगाचं नाव बदलण्यात आलं आणि तिथं नीती आयोग नाव देण्यात आलं, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि तो सध्या आता एक विचारगट म्हणून शासनाला मदत किंवा सल्ला देण्याचं काम करतो. मग असं आपल्याकडे भारतातील गरिबी आणि विकास याच्यावरती 1960-70 पासून बदल होत गेली. अनेक निर्णय त्या ठिकाणी होत गेले. हरित क्रांतीची योजना आली 1960मध्ये शेती करता, ज्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. पण बाजारभावाचा विषय अजूनही तसंच प्रलंबित राहिला. याची पंचायत राज गोष्ट असेल की ज्याच्यातून घटनादुरुस्ती करून पंचायत राजचा प्रश्न आला की सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर आपल्याला 1980 नंतर अर्थव्यवस्था इतकी ढासळली की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आपल्याला कर्ज घ्यावं लागलं. मग भारतामध्ये आर्थिक वाढ आणि लोकांची जीवनशैली ही या गोष्टीचा संबंध एकमेकांशी आहे. मग याकरता सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित विकास हीच धोरण आपल्याला राबवावं लागेल. तेव्हा भारतीय गरिबी ही विकासामध्ये बदलेल किंवा भारतीय गरिबी दूर होईल. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे
गरिबी दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. 1991 पासून खास करून या योजना राबवण्यात आल्या, ज्याच्यामध्ये गरिबांचं आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता, दवाखाना या सगळ्या गोष्टी मोफत कशा करता येतील किंवा या चांगल्या कशा देता येतील, याच्याकरता शासनाच्या कोणकोणत्या योजना आहे, ह्या महत्त्वाच्या आहेत. त्या योजना लक्षात घ्या. त्या योजना आहे, पहिली जवाहर ग्रामसमृद्धी योजना ही 1999मध्ये करण्यात आली. याच्यामध्ये गावातील रस्ते, शाळा, दवाखाने दुरुस्ती करण्यात आली. त्याच्यानंतर दुसरा होता एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रम. ही योजना 1978 ते 1979मध्ये राबवण्यात आली. हिचं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती करून देणे. तिसरी योजना आली पुढे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. ही आली 1985 साली. यातून गावातील किंवा कुठले जे लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी ते बिलो ते म्हणजे येलो लाईन आपण जे म्हणतो, पिवळ्या रेशन कार्ड धारक असतील किंवा त्याच्या खालचे जे असतील तर त्यांना स्वतःला प्रत्येकासाठी घर बांधून देणे. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आली 2005 पासून, ज्याच्यामध्ये दरवर्षी किंवा प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार मिळेल, की ज्याच्यातून त्याचं वर्षभराचं उत्पन्न दरोडे उत्पन्न सरासरीपर्यंत येईल. हा प्रयत्न केला गेला. त्याच्यानंतर पुढे आला 2014मध्ये संसद आदर्श ग्राम योजना आली, की ज्याच्यामधून प्रत्येक खासदाराने ती जबाबदारी घ्यायची की आपल्या मतदारसंघातील 3 गावं जी असतील ती विकसित घडवून आणायची, दत्तक घ्यायची ती. आणि पुढची शेवटची योजना आली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ही 2015 साली सुरू झाली. यामुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल कारागीर बनवण्यात आलं. अशा प्रकारचा हा व्हिडिओचा पहिला भाग बघितला. व्हिडिओचा दुसरा भाग आपण पुढच्या पाठाला बघतोय, लिंग भाव निगडीत समस्या. मला वाटतं हे पहिले 2-3 भाग तुम्हाला समजले असतील. आता हे पहिले टप्पे यातले पर्यावरण आणि शाश्वतता, गरिबी आणि विकास, भारत आणि गरिबी आणि विकास यातली ही घटक तुम्हाला सांगितले. या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरणाचाच पुढचा भाग सांगणार आहे.